शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जे आहे ते बच्चू कडू व प्रहार जनशक्ती पक्ष आज संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक आमदाराच्या घरासमोर मशाल आंदोलन करणार आहे आणि आमची शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी त्यांना स्मरण देणार आहे। आणि स्वतः बच्चू कडू जे आहे ते राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर रात्री आज जे आहे ते आंदोलन करणार आहे। भाऊ, काय नेमकं कारण होतं? आज महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आमदार म्हणजे खास करून सत्ताधारी आमदाराच्या समोर टेंभ लावून आंदोलन करणार आहोत। शेतकऱ्याची वातही गेली आणि दिव्यातलं तेल पण गेलं आणि दिवा पण संपलेला आहे। मी जर आपण वाचून दाखवलं तर GSTला आपण GSTचे पदं भरण्यासाठी किती पैसे दिले, तुम्ही पुन्हा मेट्रोसाठी किती पैसे खर्च करता आहे, इतर ज्या भौतिक सुविधा उभ्या करत असताना तुमचं अर्ध्यापेक्षा जास्त बजेट खर्च होतं आहे। आणि मग अशा वेळेस तुम्ही आम्हाला सांगता पैसे नाही, पण काय योजना बंद पडल्या, पगार बंद झाले, बजेटमध्ये पैसे नाही असं सांगताय आणि योजना मात्र सगळ्या सोयीच्या उभ्या करताय। तर जनतेच्या किती सोयीच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या किती सोयीचा हा मुळात प्रश्न आहे। आणि म्हणून या सगळ्या सत्ताधाऱ्यांना दिवसा शेतकरी दिसत नाही, म्हणून रात्रीचा शेतकरी कसा दिसतं टेम घेऊन, त्याच्यासाठी हे रात्रीचं आंदोलन आम्ही गळ्यात निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन पूज्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी पूज्य बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, 14ला आणि 11ला महात्मा फुलेंची जयंती आहे आणि 12ला हनुमान जयंती आहे। या जयंतीच्या पर्वावर हे आंदोलन आम्ही करतो आहे। आणि मी स्वतः महाराष्ट्रभर आंदोलन होणारच आहे, पण मी स्वतः कोकाटे यांच्या घरावर जाणार आहोत। तिथं त्यांना टेंभ दाखवून जो शेतकऱ्याची काय अवस्था आहे ते कोकाटेंना आम्ही समजून सांगू, त्यांना निवेदन देऊ। आणि त्यांनी जर पालकत्व शेतकऱ्याचं घेतलं आहे, कृषी मंत्री आहे ते शेतकऱ्याचं नेतृत्व ते करत आहे राज्यामध्ये। आणि अशा वेळेस कॅबिनेटमध्ये तुम्ही हा प्रस्ताव का ठेवत नाही? कृषी मंत्र्याकडून हा प्रस्ताव ठेवला गेला पाहिजे, किंवा प्रस्तावना तरी केला पाहिजे, प्रस्ताव ठेवायला लावला पाहिजे। यासाठी हे आंदोलन आपण करतो आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणतात की आम्ही वेळ आल्यावर जे आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि जो संकल्प आम्ही केला तो पूर्ण करू। तुमचा वेळ कधी येतं, कधी मुहूर्त काढलं, कोणाकडून मुहूर्त काढता ते तुम्ही सांगितलं पाहिजे। पैसा नसेल तर आम्ही पैसे देतो ना, तुम्ही फक्त हो म्हणा, पैसे भरपूर आहे। आजही माझ्याकडे एक प्रस्ताव, मी त्या दिवशी मुख्यमंत्र्याकडे गेलो, CWDM नावाची कंपनी आहे, ते कंपनी 1 लाख कोटी सरकारला 5 वर्ष बगर व्याजी कर्ज द्यायला तयार आहे, 5 वर्ष। आणि 5 वर्षानंतर 15 वर्षापर्यंत फक्त 3% व्याज दर आखून पैसे देत आहे। पैसे नाही म्हणा असं म्हणत असाल तर तुम्ही फक्त धोरण घ्या, आम्ही जमा करून देऊ, कुठून पैसे काढायचे आम्ही सांगू तुम्हाला। पण तुमची नियत काय आहे? तुम्ही कोरा करून मतं घेतले, त्या शेतकऱ्यांना तुम्ही जो मतदानाच्या वेळेस दिलासा दिला, ते प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन तुम्ही मतं मागितले, ते प्रभू रामचंद्र तुमच्यावर कोपणार आहे। हे असं म्हणतात की जेव्हा निवडणूक येईल तेव्हा विरोधकांना बोलण्याचा चान्स नसेल तोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असेल। नाही, वेळ आता तुम्ही सांगितलं का पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा प्रस्ताव ठेवणार होते, झाली नाही का पहिली कॅबिनेट? लबाड का बोलताय तुम्ही? प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगा, नाक घासून सांगा या तारखेला करतो म्हणून, नाही तर प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आम्ही तुम्हाला सडो की पडो केल्याशिवाय राहणार नाही। हे होते बच्चू कडू। प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन तुम्ही सरकारमध्ये आले आहे आणि तुम्ही दिलेला शब्द पाळणार नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू असा जो इशारा आहे तो बच्चू कडू यांनी दिला आहे। अमर साम TV, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।